ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड. हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेनंतर मेटाची ज्योतीवर मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यासंदर्भात ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर. हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा उल्लेख ज्योतीनं टाळला, तर ब्लॉगमध्ये संवेदनशील असलेल्या कांजीकुंडा परिसराचा व्हिडिओ केला शेअर. ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोबत संबंध असल्याचे उघड. ब्लॉगमधनं पाक अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती पुरवत असल्याची ज्योतीच्या चौकशीतनं माहिती समोर. ज्योती मल्होत्रानंतर आयएसआयसाठी काम करणारा गुप्तहेर शहजादला मुरादाबादमधनं अटक. शहजाद पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचं समोर. एटीएसकडनं कसून चौकशी सुरू. भारताविरोधात पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरूच. भारताविरोधात प्रचार करण्यासाठी 20 पानांचं विशेष दस्तावेज केलं तयार. जागतिक पातळीवर पाक वाटणार कागदपत्र. ऑपरेशन सिंदूरवर भारतीय सैन्याचा मोठा खुलासा. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर अनेकदा पाक सैन्यानं मिसाईलनं केला होता हल्ला. चीनच्या एअर डिफेन्स सिस्टीम ब्राह्मोस समोर फेल. गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादमधल्या रॅलीत ब्रह्मोस मिसाईलचं केलं कौतुक. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावरती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनीचा करणार दौरा. भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरचा जारी केला नवीन व्हिडिओ. पाकच्या एअर डिफेन्स सिस्टीमला कशा पद्धतीनं दिला चकवा, हे दिलं दाखवून. पाकिस्तानला बीसीसीआयनं दिला मोठा धक्का. आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती. जागतिक प्रश्नावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते तर इथे स्थानिक राजकारण आणू नये, ही आमची भूमिका. केंद्राच्या शिष्टमंडळावरनं राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांचं उत्तर. आणि कर्नाटकची राजधानी बेंगळुरूला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक भागात साचलं पाणी. शहरातील जनजीवन विस्कळीत.